नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हॉलमध्ये जर आपल्याला टाइल्स लावायचे असतील तर मिस्त्री नेमके टाइल्स कसे काउंट करतात हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. सगळ्यात पहिले आपल्या हॉलचा जो शेप आहे त्याच्यावरती त्याचा एरिया डिपेंड करतो आणि आपल्या हॉलचा जो शेप आहे तो रेक्टँग्युलर आहे. त्याच्यामुळे आपण आपल्या पहिले हॉलची लेंथ आणि ब्रेड्थ जी आहे ती मेजर करणार. ठीक आहे, चला मग लेंथ आणि ब्रेड्थ मेजर करू. बघा बाळा, याच्यामध्ये या टेप मध्ये जर आपण बघितलं तर इथे 12 जो आहे तो रेड कलर मध्ये दिलेला आहे ना, आणि 12 इंच मीन्स 1 फीट आपण याला म्हणतो. ओके, तर याच्यामध्ये याची जी लेंथ आहे हॉलची ती किती फीट येते ते आपण काउंट करणार. बघा इथपर्यंत जो आहे तो 10 फीट झालेला आहे. सो आता याच्या पुढचा जो पार्ट आहे तो आपण मेजर करू. परत पकड बाळा इथे तू टेप आणि इकडे तो पकड इथे. आता ओके, परत हे 10 किती झालं 20. ओके, चल इथे पकड एकदा. ओके, आणि हे जे आहे हे किती फीट झालेलं आहे 5 फीट. ओके, म्हणजे आपल्या हॉलची जी लेंथ आहे ती टोटल किती झालेली आहे 25. ओके, चला आता त्याची ब्रेड काउंट करू आपण. चालू करा. ठीक आहे, बघा आता याची जी ब्रेड आहे ती इथपर्यंत किती झालेली आहे 10. ठीक आहे, आता इथून पुढे आपण काउंट करणार चल पटकन इथपर्यंत. ओके, आणि इथे काउंट केल्याच्या नंतर ही जी आपली आलेली आहे ही 7 आली. ओके, म्हणजे 10 + 7 किती झालं 17. ओके, म्हणजे ब्रेड किती झाली आपली 17 आणि लेंथ किती झाली होती 25. आता या दोघांचा यूज करून आपण या हॉलमध्ये टाइल्स किती लागणार हे कॅल्क्युलेशन करणार. ओके, चला आता आपण त्याच्या कॅल्क्युलेशनसाठी आपल्या बोर्डवरती बघू. पहा आपल्या हॉलची जी लेंथ आहे ती लेंथ किती भरलेली आहे आपली 25 फीट. ओके, आणि जी ब्रेड्थ आहे ती ब्रेड्थ किती भरलेली आहे आपली 17 फीट. आता इथे आपण सगळ्यात पहिले काय करून घेणार आहोत, आपल्या हॉलचा एरिया काढणार. आणि हॉलचा शेप कसा आहे रेक्टँग्युलर. मग रेक्टँगलचा एरिया काढायचा फॉर्म्युला लेंथ इंटू ब्रेड. ठीक आहे, आता सगळ्यात पहिले त्याचा आपण एरिया काढणार, एरिया ऑफ रेक्टँगल. ओके, बरं, मग रेक्टँगलचा लेंथ इंटू ब्रेड हा काय होणार आहे तिथे फॉर्म्युला एरिया काढण्यासाठी. ओके, सो लेंथ किती आहे इथे 25 आणि ब्रेड किती आहे 17. आता याचं कॅल्क्युलेशन करणार आपण. ओके, सो 25 7 जा 175. 175 पैकी 5 कॅरी किती करणार 70. ओके, सो 25 1 जा 25. 25 मध्ये 17 प्लस करा किती येणार आहे 42. किती येणार आहे 42. 25 मध्ये 17 प्लस केल्यानंतर 42. सो आपल्या हॉलचा जो एरिया झालेला आहे तो किती भरलेला आहे 425 फीट. आता आपल्याला हॉलमध्ये टाइल्स नेमक्या बसवायच्या कशा, तर त्याचे वेगवेगळे मेजरमेंट्स आहेत. आपल्या हॉलमध्ये जे टाइल्स बसवलेली आपल्या या तर ती आहे 4x2 फीट मध्ये आहे की नाही, किंवा बऱ्याच ठिकाणी 2x2 फीट मध्ये असते. आता टाइलचा शेपही जो आहे तो रेक्टँग्युलर आहे या पॅटर्न मध्ये आहे की नाही, आणि हा जो आहे ही जी लेंथ आहे ती किती आहे 4 फीट, ही किती आहे 2 फीट. मग याचाही आपण काय काढून घेऊ सगळ्यात पहिले एरिया. ठीक आहे, टाइलचाही एरिया आपण काढणार. सो लेंथ इंटू ब्रेड त्याचाही शेप असल्यामुळे 4 × 2 किती होणार आहे 8 फीट. आता मला सांगा एक टाइल्स जो आहे तो किती एरिया कव्हर करत आहे 8 फीट, आणि आपला हॉलचा एरिया किती आहे 425. सो हॉलच्या एरियाला आपल्याला टाइलच्या एरियाने काय करावं लागणार आहे डिवाइड, तर आपल्याला तिथे काय मिळतील नंबर ऑफ टाइल्स आहे की नाही. सो किती टाइल्स लागतील हे आपल्याला मिळणार आहे. मग आता हॉलचा एरिया आहे 425 आणि टाइलचा एरिया किती आहे 8. सो 425 ला आपण 8 ने काय करणार डिवाइड आहे ना. सो 8 ने जर त्याला डिवाइड केलं तर किती होणार आहे 8 5 जा. जे आन्सर आलेलं आहे ते किती आलेलं आहे बाळाओ 53.125 आहे की नाही. म्हणजे अप्रॉक्सिमेट जर म्हटलं तुम्ही तर इथे आपल्याला किती टाइल्स लागतील 54. आता तुम्ही या हॉलमध्ये ज्या टाइल्स लागलेल्या आहेत त्या काउंट करा, एक्झॅक्टली तुम्हाला 54 इथे टाइल्स मिळतील. ओके, सो या पद्धतीने